गेल्या काही वर्षात धारावीच्या पुनर्वसनाची चर्चा सातत्याने सुरू आहे आणि त्यावरनं राजकारण सुद्धा जोरदारपणे रंगलंय। तर दुसरीकडे पुनर्विकासाची धावपळ सुरू असतानाच धारावीकरांना मोठ्या समस्यांनाही सामोरं जावं लागतंय। ठिकठिकाणी असलेलं कचऱ्याचं साम्राज्य हे तर कारण आहेच, पण धारावीकरांना पिण्यासाठी शुद्ध आणि पुरेसं पाणीही मिळत नाहीये। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। धारावी समस्यांच्या विळख्यातून कधी सुटणार? अपुरं घाणेरड्या पाण्यामुळे धारावीत आजार। समस्यांवर पुनर्वसन हा उपाय कामी येणार? आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी धारावीची ओळख आहे, मात्र या धारावीत समस्याही तेवढ्याच मोठ्या आहेत। धारावीचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करते। त्यासाठीचा सर्वे गेल्या काही दिवसापासून सुरू झाला असून त्याला धारावीकरही प्रतिसाद देताना पाहायला मिळतात। त्यातच आता धारावीकरांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय। कमी दाबामुळे येणारे पाणी सध्या धारावीकरांना पुरताना दिसत नाही। त्यातच अनधिकृतपणे केलेल्या नळ जोडणीमुळे त्या त्रासात भर पडते। उघड्यावर पडत असलेला कचरा आणि खुली गटारं यामुळे धारावीकरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळेच धारावीचा पुनर्विकास झाला तर आपल्याला चांगली घरं मिळतील आणि त्यासोबत चांगल्या सुविधा देखील मिळतील अशी आशा धारावीकरांना आहे। पाण्याचा गटराचा प्रॉब्लेम आहे, झाडवाल येत नाही, गटर भरतं, सर्दी खोकला ताप येतो 8 दिवसांनी 15 दिवसांनी। मग आता काय करायचं? पानी भी जरा कम हो गया, एकदम स्लो हो गया है पानी। गटर का तो बहुत ही दिक्कत, हम लोग के इधर तो, मेरे इधर तो बहुत ही दिक्कत है गटर का। तो मेरा पूरा गली का सामने वाला गली भी पूरा लास्ट तक भरता है। आते वही पानी में आते जाते रहते, कोई नहीं। बीएमसी वाला ऑफिसर तो आज तक गली में देखता नहीं, आया कर रहा है कि नहीं, कोई नहीं आके देखता है। नळाला येणाऱ्या पाण्याला मोठी दुर्गंधी असते, त्यामुळे पाणी वापरता येत नाही। दिवसभर पाणी पुरावं यासाठी प्रत्येक घराबाहेर ड्रम मध्ये पाणी साठवलं जाते। जवळजवळ घराबाहेर 70% जागा पाण्याच्या ड्रम व्यापलेली आहे। आणि एकदम घाण पाणी येतं, जुने लाईन आहे पाण्याची, 1-1.5 तास पर्यंत घाण पाणी येतं, त्याच्यानंतर स्वच्छ येतं तरी वास मारतो त्याच्यात पाण्यात। ड्रम भरलेले ते पाणी कमी येतं, 1 तासभरच पाणी असतं चांगलं पाणी, त्याच्या आधी 2 तास फुकट जातं पाणी, कारण ते भरत नाही कोणी, काय नाही, आणि फास्ट असतं, पण ते नंतर सगळ्यांनी चालू करतात त्याच्यामुळे पाणी हे पण गायब होतं। धारावी पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला असला तरी कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत ठोस पावलं उचलली नाहीत। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्याचे सूत्र हाती घेतल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जाते। त्यांचं तर खूप मनापासून अभिनंदन आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं, की त्यांनी मनावर घेतलं। याच्या अगोदरच्या कुठल्याच लोकांनी मनावर घेतलं नाही, आणि आम्हाला पूर्णपैकी 100% वाटतं की आमचा आता पुनर्विकास थांबणार नाही आहे, पुनर्विकास होणार आहे, आणि पुनर्विकास आम्ही धारावीकर करूनच घेणार आहे। आता सर्वेमध्ये पण 1 लाख लोकांचा सर्वे झालेला आहे, आणि काही थोडे लोक बाकी आहेत, तर ते लोक सुद्धा सर्वे करून घेतील, आणि आमचा हा प्रकल्प काही थांबणार नाहीये, आणि हा प्रकल्प आम्ही थांबू देणार पण नाही। या पुनर्विकासाने धारावीकरांच्या समस्या सुटतील की नाही हे पुनर्विकास झाल्यावर समोर येईलच, पण आता तरी पुनर्विकास हाच आपल्याला चांगली जीवनशैली देऊ शकतो असा विश्वास धारावीकरांना वाटतोय। राज्य सरकारने पुनर्विकासाचा जो निर्णय घेतलाय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या खास करून या सगळ्या डेव्हलपमेंटच्या खास लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर होईल आणि आमचं पुनर्वसन करून आम्हाला या चांगल्या सुविधा दिल्या जातील अशी आशा जी आहे ती धारावीकरांना आहे। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।